काउंटिंग हॉल आपला MIDCमध्ये फेज 3मध्ये तिथे काउंटिंग हॉल पूर्णपणे तयारी झालेली आहे. आज दोन्ही काउंटिंग ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये पोलिंग स्टाफचं सेकंड रँडमायझेशन काउंटिंग स्टाफचं सेकंड रँडमायझेशन केलेलं आहे आणि उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल. 7च्या नंतर स्ट्रॉंग रूम जे आहे ते उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल आणि त्यानंतर राऊंड वाईज आपले मोजणीचे राऊंड सुरू होतील. सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर EVMचे यंत्र अशा पद्धतीने मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीला सर्व उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन केलेलं आहे. काउंटिंग एजंट आहेत ते मोठ्या संख्येमध्ये नियुक्त्या झालेल्या आहेत उमेदवारांकडून. त्यामुळे जवळपास साधारणतः 1,500पर्यंत काउंटिंग एजंट उमेदवारांचे हे उपस्थित राहतील. स्टाफ आहे जवळपास 1,000च्या जवळपास. हा सर्व स्टाफ जर आपण धरला, पोलीस बंदोबस्त, काउंटिंगमध्ये जो डायरेक्टली इन्व्हॉल्व स्टाफ अधिकारी, तर तो आहे. त्या पद्धतीची सर्व व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. मी सर्व नागरिकांना यांना उमेदवारांनाही आवाहन करेल की जी अधिकृत माहिती आहे त्यावरतीच विश्वास ठेवावा. अधिकृत माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तिथे मीडिया सेंटरसुद्धा उभारलेलं आहे. तिथे सर्व पत्रकारांना बसण्याची रिपोर्टिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळं अधिकृत यांच्याकडूनच माहिती घ्यावी. व्हॉट्सॲपवरती किंवा सोशल मीडियावरती कोणत्याही अफवा असतील तर त्याला कोणताही दुजोरा देऊ नये, कुठेही त्या चुकीच्या माहिती फॉरवर्ड करू नये, त्याला बळी पडू नये. जी अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून उद्या जी जाहीर होईल त्यावरती विश्वास ठेवावा आणि त्या पद्धतीनं जी आपली मतमोजणी प्रक्रिया आहे ती अत्यंत पारदर्शकपणे दोन्ही ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.